साई सम्राट न्यूज. नमस्कार दर्शक हो, साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज. मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे. पंढरपूर येथील डॉक्टर गजानन बागल यांच्यावर गुन्हा दाखल करा, सामान्य नागरिकांची मागणी. पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील आरती सूरज चव्हाण वय वर्षे 22 राहणार आढीव तालुका पंढरपूर येथील बाळंतपणासाठी डिलिव्हरी पंढरपूर येथील लिंक रोड येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. सदरची तरुणी बाळंतीण झाल्यानंतर तिच्या अंगातून रक्तस्राव होत असल्याने तेथील संबंधित डॉक्टरांनी डिलिव्हरीला आलेल्या नातेवाईकांना रक्तपिशवी लावण्याची गरज असल्याचे सांगितले. गर्भवती महिलेच्या नातेवाईक व डॉक्टरांनी जवळच असलेल्या श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर येथून रक्तपुरवठा करण्यास सांगितले. श्री स्वामी समर्थ रक्तपुरवठा केंद्र मालक डॉक्टर गजानन बागल व त्यांचे रक्तपुरवठा केंद्र चालक सहकारी सागर जाधव यांनी आरती चव्हाण या महिलेसाठी लिंक रोड येथील हॉस्पिटलमध्ये रक्तपिशवी पोहोच केली. त्याप्रमाणे त्या बाळंतीण झालेल्या महिलेला रक्तस्राव होत असल्याने संबंधित डॉक्टरांनी रक्तपिशवी चढवली, परंतु बाळंतीण झालेल्या महिलेच्या अंगातून येणारा रक्तस्राव थांबेना. संबंधित महिलेच्या नातेवाईकांना सोलापूर येथील खाजगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. सोलापूर येथील खाजगी दवाखान्यांमध्ये सदर बाळंतीण झालेल्या महिलेला दाखल करण्यात आले. सोलापूर येथील डॉक्टरांनी सदर महिलेची चाचणी केल्यानंतर बॉम्बे गट रक्ताची गरज असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्या महिलेच्या नातेवाईकांनी बॉम्बे गटाचे रक्त उपलब्ध करून सोलापूर येथील डॉक्टरला दिले. त्यानंतर बाळंतीण झालेल्या महिलेवर रक्त चढवून उपचारही सुरू ठेवले, परंतु उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. पंढरपूर येथील डॉक्टर व श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर यांनी अगोदरच तिला चुकीच्या रक्तगटाची पिशवी दिल्यामुळे तेव्हापासूनच बाळंतीण झालेली महिला उपचार घेत असताना त्रासदायक यातना सहन करत होती. महिलेला चुकीच्या रक्तगटाची बॅग चढवल्याने मृत्यू झाल्यामुळे पंढरपूर तालुक्यात जोरात चर्चा सुरू असून एकच खळबळ माजली आहे. या अगोदर अनेक वेळा या श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल व ब्लड सेंटरचा कारनामा पंढरपूर तालुक्यातील व शहरातील हॉस्पिटल चालक व रुग्णांना माहिती आहे. 22 वर्षीय तरुण महिलेचा मृत्यू झाल्याने पंढरपूर तालुक्यात शहरात हळहळ व्यक्त केली जात असेल. संबंधित जबाबदारी असणाऱ्या डॉक्टरवर व त्यांच्या सहकार्यावर खसून चौकशी करून गुन्हा दाखल करावा असे सामान्य नागरिकांतून मागणी होत आहे. श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल व ब्लड सेंटर येथून तिला रक्तपुरवठा करण्यात आला. त्यातूनच वेगळ्या रक्तगटाचा उपचार झाल्यामुळे अखेर तिने 3 दिवस मृत्यूशी झुंज देत राहिली. गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सोलापूर येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू असताना आढीव येथील आरती सूरज चव्हाण वय वर्षे 22 या तरुण महिलेची दुपारी प्राणज्योत मावळली आहे, परंतु रात्री उशिरापर्यंत पोस्टमार्टम झाले नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आज शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी दुपारपर्यंत पोस्टमार्टम करून सदर महिलेचे पार्थिव आढीव येथील राहत्या घरी आणल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती समजली आहे. त्याचबरोबर डॉक्टरांच्या बाबतीत नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पंढरपूर येथील डॉक्टर गजानन बागल यांचे श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल व ब्लड सेंटर असून या अगोदर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी रक्तगट पुरवठा केल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची घटना येथील अनेकांना माहिती आहे. त्याचबरोबर पंढरपूर येथे बऱ्याच हॉस्पिटलला श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटरमधून रक्तपुरवठा करण्यात आल्यानंतर अनेक रुग्णांना थंडी ताप तसेच रिॲक्शन आल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. पंढरपूर येथील डॉक्टर गजानन बागल हे रुग्णांच्या जीवावर बेतले आहेत की काय असं सर्व लोक उपस्थित सर्वसामान्य नागरिकांतून प्रश्न केला जात असून एक प्रकारे डॉक्टरांच्या ब्रीद वाक्याला काळीमा फासला जात आहे. डॉक्टर बागल यांचे श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल हे केवळ 5 बेडचे आहे. रक्तपुरवठा केंद्रासाठी किमान 200 बेड असणाऱ्या हॉस्पिटलला ब्लड सेंटरची गरज असते, परंतु डॉक्टर बागल यांनी आरोग्य विभागाची फसवणूक करत केवळ 10 बेड असणाऱ्या श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलला ब्लड सेंटर रक्तपुरवठा केंद्र म्हणून वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी संगनमत करून परवानगी मिळवली आहे. तसेच या हॉस्पिटलमध्ये ब्लड केंद्र पुरवठा करण्यासाठी कोणताही तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नाही.
आरोग्य प्रशासन अधिकारी यांच्याकडून परवानगी घेताना वेगळ्या डॉक्टरांची नावे कागदोपत्री दिसून येतात, परंतु प्रत्यक्षात मात्र 10वी नापास असणारा इसम सागर जाधव हा रक्तपुरवठा केंद्राचे काम पाहत असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी काम पाहत असलेला इसम त्याला कोणत्याही प्रकारचे ब्लड संदर्भात ज्ञान नाही. त्यामुळे अनेक वेळा शहरातील हॉस्पिटलला देण्यात आलेल्या ब्लडमुळे अनेकांना नाहक बळी व त्रासदायक ठरले आहे. आता हे स्वामी समर्थ हॉस्पिटल व ब्लड सेंटर केवळ 5 बेड असताना आर्थिक जोरावर परवानगी घेण्यात आली आहे. आढीव येथील तरुण बाळांतील महिलेच्या बाबतीतही अशीच घटना घडली आहे. श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल व ब्लड सेंटरने चुकीचा रक्तपुरवठा केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याने महिलेच्या मृत्यूस हेच डॉक्टर जबाबदार असल्याची चर्चा सध्या पंढरपूर तालुक्यात आणि शहरात जोरात सुरू आहे. डॉक्टर गजानन बागल यांनी स्वतःच्या नावे ब्लड सेंटरच्या आरोग्य शासनाकडून परवानगी घेऊन रक्तपिशव्या विकून केवळ धंदा मांडला आहे. या अगोदर आमच्या साप्ताहिक साई सम्राट प्रसिद्धी माध्यमातून ही बाब उघडकीस आणण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता. त्यानंतर डॉक्टर बागल यांच्या रक्तपेढीस काही दिवसासाठी आरोग्य शासनाने काही कालावधीपुरती बंदी घालण्याचा आदेश दिला होता. सदरच्या प्रकाराबाबतीत डॉक्टर बागल यांच्याशी सामाजिक बांधिलकी म्हणून संपर्क साधून त्यांना सांगण्याचाही प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी डॉक्टर बागल यांनी माझे फक्त हॉस्पिटल असून मी फक्त ब्लड स्टोरेजला रूम भाड्याने देऊन त्याचे महिना 15,000 ते 20,000 रुपये भाडे घेत आहे असे सांगितले. परंतु डॉक्टर गजानन बागल यांचे नावाने व हॉस्पिटल रक्तपुरवठा केंद्र परवानगी असल्याने डॉक्टर बागल हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे डॉक्टर बागल यांना आरोग्य प्रशासनाने देण्यात आलेली ब्लड सेंटर व स्टोरेज परवानगी तात्काळ रद्द करावी. त्याचबरोबर अनेक रुग्णांच्या जीवनाशी खेळणाऱ्या डॉक्टर बागल यांचे इंडियन मेडिकल असोसिएशनकडे असणारे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात यावे अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे. श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर व स्टोरेज परवानगी तसेच डॉक्टर बागल यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी सामान्य नागरिक व रुग्णांच्या मदत व हक्कासाठी म्हणून आपण लवकरच उपोषण व धरणे आंदोलन करणार आहोत. तसेच हायकोर्ट खंडपीठाकडे याचिकाही दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी सामान्य रुग्णालयाने सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी नागरिकांतून मागणी जोर धरू लागली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.